पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे आमेन. प्रिय बंधूंनो, भगिनीनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. आपण निरंतर सगळे लोक एक मोठा धावपळ मध्ये आहे. काउन्सिलिंगला आलेल्या तिघांना मी सांगितलं, तुम्ही तुमच्याविषयी देवाची योजना चालायला धावायला वर नाही, मोठा स्पीड मध्ये उत्तरून प्रभूचा कार्य करायचा ताकद तुमच्यामध्ये काही लोकांना प्रभू देत आहे. म्हणून काउन्सिलिंगला आलेल्या काही लोकांना मी बोललो, बायबल मध्ये या विषयी आपल्याला काहीतरी सूचना दिली आहे. इब्रियरांस लिहिलेलं पत्र 12वा अध्याय पहिल्या वचनापासूनचे वचन. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेला हो, म्हणून आपणही सर्व भार व सहज दबिणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धारीने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू यांच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभावर सहन केले आणि तो देवाच्या राजसनाच्या उजवीकडे बसला आहे. तुमची मने खचून तुम्ही दुखून जाऊ नये म्हणून ज्यांनी आपणाविरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याविषयीची विचार करा. हालेलुया. आपल्या सोबत कोण आहोत? कोणाच्या सोबत आपण आहोत? हालेलुया. मोठा साक्षीदारांचा समूह. हालेलुया. कोण आहे इकडे साक्षीदार? हालेलुया. प्रत्येक मिसा प्रार्थनामध्ये सगळे संत लोक आहेत, सगळे देवदूत आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मोठा साक्षीरूपी मेघ आपल्या अगदी जवळ आहे, आपल्या सोबत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. गेल्या 3 दिवसामध्ये आपल्या डोक्यावर होते अशा अनेक प्रकारचे ओझे हालेलुया परमेश्वराने दूर केला. प्रेज द लॉर्ड. दुसरा शब्द आहे पाप. प्रेज द लॉर्ड. ते पण देवाने दूर केला. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. ओझे गेला का अजून आहे? ओझे हलका झालं? हलका झाला तर जरा हात वर करा. हालेलुया. पाप गेला का अजून आहे? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. पुढे वाचा. सगळे निघून गेलेला आहे. पुढे. म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. हालेलुया. देवाने आपल्याला ट्रॅक दिलेला आहे, त्या ट्रॅकने आपण धीराने धावायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. माझ्या बायबल मध्ये लिहिलेलं आहे स्थिरोत्साहाने. स्थिर उत्साह म्हणजे काय आहे? एका दिवसासाठी नाही,
2 दिवसासाठी नाही. हालेलुया. निरंतर स्पीड कमी न करता आपण धावत राहावं. हालेलुया. धन्यवाद येशू. हे देवाची योजना आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, देवाचे वचन ऐकणारे जे लोक आहेत ते देवाच्या मित्र मंडळीमध्ये पोहोचत आहेत. त्यापेक्षा जास्त ते लोक देवाच्या घरचे बनत आहेत, देवाच्या कुटुंबाचे बनत आहेत. येशूच्या आई, येशूचा भाऊ, येशूची बहीण, येशूची लेकर, तसा प्रकारे आपण बनतो. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रेषितांच्या कृत्यामध्ये एका व्यक्तीबद्दल हे अनेक जे साक्षी लोक जे बँकवर जे बोलले, हालेलुया, त्यामध्ये एकाला विशेष प्रकारे बोललेला आहे. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 13व्या अध्यायामध्ये आपण घेऊया. हालेलुया. 22व्या वचनाकडे आता आपण कान देऊया. तर त्यांनी त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे. हालेलुया. माझ्या मनासारखा मिळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाबद्दल बोलले? दावीद. हालेलुया. शेकडो हजारो वर आहेत, त्यात काही लोकांना परमेश्वर हृदयाप्रमाणे मनासारखे स्वतःच म्हणून आपुलकीने पकडून ठेवतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्यामध्ये येशूच्या असे मनासारखे येशूच्या खास बनायचा इच्छा असलेले कोण आहे का? असे कोणतरी पाहिजे. एकाने फटाफट कातवर केली, बाकी लोकांनी ऐकलं नसेल. हालेलुया. येशूच्या खास. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुमच्या सोबत या दिवसांमध्ये आपल्या बरोबर काही सिस्टर लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. मठातील सिस्टर म्हणून बोलणारा काही सिस्टर लोक आहेत. ते लोक बंद खोलीमध्ये राहणार आहे, ते लोक बाहेर पडत नाही. हालेलुया. अशा एका ठिकाणी भरपूर सिस्टर लोक आहेत, त्यांच्यामध्ये त्यांना मी रिट्रीट देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा भरपूर लोक आहेत, त्या सिस्टरांना रिट्रीट देताना एक सिस्टर माझ्याकडे कुंसारासाठी आली. कुंसारासाठी सिस्टर गुडघे टेकले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूने मला संदेश दिले की आता जी आली आहे ती माझी लाडकी आहे. भरपूर सिस्टर आहे तिकडे, त्यात एका सिस्टरांच्या विषयी येशूने संदेश दिले की ही माझी लाडकी आहे. प्रेज द लॉर्ड. ती सिस्टर कुंसारावर करून गेले. शेवटच्या दिवशी सिस्टर लोकांच्या एक अभिषेकाची प्रार्थना, एकदम शेवट पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची प्रार्थना चालवत प्रत्येक सिस्टरच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत प्रार्थना करताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा परत डोक्यावर हात ठेवून अभिषेकाची प्रार्थना चालू आहे तेव्हा येशूने परत बोलले ही माझी लाडकी. प्रेज द लॉर्ड.
मग मला शंका झाली, या कॉन्व्हेंट मध्ये लाडकी म्हणून दोघे आहेत का? हालेलुया. हे प्रॉब्लेम असे आहे, या सिस्टर लोकांचं तोंड दिसणार नाही, कारण ते लोक प्रार्थना आराधना करताना त्यांच्या डोक्यावरती जे पादर आहे ते ओढून पुढे घेतात, म्हणजे त्यांच्या डोळ्यापुरता मात्र ते लोक बाहेर काढतात. हालेलुया. ओळखू शकत नाही. हालेलुया. मग मी असं पाठीमागे थोडा चाललो. हालेलुया. मग असे वाकून बघितलं हे कोण आहे म्हणून. हालेलुया. सिस्टर डोळे बंद करून प्रार्थना करतात म्हणून काही प्रॉब्लेम नाही. हालेलुया. मी असं वाकून बघितलं. हालेलुया. तेव्हा कुंसाराच्या वेळी ज्या सिस्टरांच्या विषयी येशूने संदेश दिला, ही माझी लाडकी आहे, बरोबर ती सिस्टर परत प्रभूने सांगितलं माझी लाडकी आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुम्ही जवळजवळ 400 तरुण मंडळी माझ्या समोर बसलेला आहे. हे 400 मुलं 300-350 कुटुंबातून आलेले आहेत. Praise the Lord. हालेलुया. या 300-350 कुटुंबामध्ये प्रत्येक घरामध्ये येशूचा एक लाडका कोणतरी पाहिजे. दावीद राजासारखा. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मोशे जिवंत होता तेव्हा मोशेने हात वर केलं तर स्वर्गाचं काम चालू. मोशा लाडका आहे. हालेलुया. मोशेने हात वर केलं तर स्वर्गाचं काम सगळ्या ठिकाणी चालू राहणार. हालेलुया. दावीद राजाने देवाकडे बघितलं तर परमेश्वर लगेच उत्तर देणार. हालेलुया. धन्यवाद येशू. मी ज्या सिस्टर लोकांच्या विषयी बोलले, एका सिस्टरांच्या विषयी येशूने सांगितले की माझी लाडकी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, परमेश्वर असे आहे. हालेलुया. तुमच्यामध्ये कोणतरी ज्या कुटुंबातून तुम्ही आलेला आहे त्या कुटुंबामध्ये देवाचा लाडकी बनायला पाहिजे. ज्या कुटुंबातून तुम्ही आलेला आहे त्या कुटुंबामध्ये येशूचा एक लाडका तुमच्यामध्ये कोणतरी एक जण बनायला पाहिजे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, असा एक व्यक्ती एका कुटुंबामध्ये असेल तर त्या एका व्यक्तीकडे येशूचा नजर कायम असणार. प्रेज द लॉर्ड. असं फादर बोलताना असं बसायचं नाही. हालेलुया. काय करावं लागणार? शमूएल ग्रंथामध्ये आपण पाहतो दावीद राजा जेव्हा त्याच्या डोक्यात आला कोणतरी जायला पाहिजे, कुठेतरी धोका बसलेला आहे, इस्रायल लोकांच्यावर धोका. प्रेज द लॉर्ड. दावीद राजाने सांगितलं कोण आहे धोकावाला? हालेलुया. तुम्ही आता गाणे वर तुम्ही आता म्हटले 2-3 दिवस. हालेलुया. धोकावाला कोण आहे? गोलियात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गोलियात 9-10 फूट उंचीचा माणूस. प्रेज द लॉर्ड. मी थोडाफार 6 फूट वाला आहे. हालेलुया. 10 फूट म्हणजे त्याच्या अजून वरती. हालेलुया. त्याच्या हातातील भाला म्हणजे काही आहे, मोठा झाड जसं आहे तसला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याला बघितलं तर कोण त्या बाजूला जाणार नाही. हालेलुया. एवढे भयानक मोठा राक्षस हालेलुया गोलियात बाहेर येत आहे.
प्रेज द लॉर्ड. आरडाओरडा करत तो बाहेर येत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. तेव्हा छोटा मुलगा, बारका पोरगा, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, दावीद राजानी तिकडे उभं राहून बोलले, कोण रे? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सुंदा न झालेले तू जिवंत परमेश्वराला काय म्हणतोस? हालेलुया, हालेलुया. सुंदा न झालेले तू जिवंत परमेश्वराचं नाव घेत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, त्या क्षणामध्ये त्याच्यामध्ये देवाचा पवित्र आत्मा उतरून आला. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. इतके लोकांच्या घरामध्ये आई वडील आजी आजोबा ज्यांना दम लागत आहे, दमाचा त्रास आहे, तुमच्यामध्ये कोणाला तरी दमाचा त्रास आहे, तर त्यांच्यासाठी आता प्रार्थना करा. अनेक लोकांचा दमाचा त्रास पूर्वतः दूर करून देत आहे. काही लोकांचं डोक्याचं जे दुखणे आहे ते पूर्वतः दूर करून देत आहे. काही लोकांच्या शरीरामध्ये सुईने टोचल्यासारखा काहीतरी अनुभव होत आहे, त्यांना प्रभू सुटका देत आहे. पोटातील अनेकांचा त्रास प्रभू दूर करून देत आहे. विश्वासघात केलेल्या लोकांना क्षमा करायला प्रभू अनेक लोकांना प्रेरणा देत आहे. ख्रिस्ताला सोडून, ख्रिस्ताच्या मैत्री सोडून जीवन जगणाऱ्या अनेक लोकांसाठी तुम्ही सगळे लोक हात जोडून साखरंडात येशूला एकदा नमन करा. सर्वशक्तिमान परमेश्वर, बापणी, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.